नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख शिल्पकार कोण होते? पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद. अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख शिल्पकार कोण होते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न पहा, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक डॅश डॅश हे आहेत. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? तर पहा, योग्य उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा हे आहेत. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. कोणी केली? पर्याय पहा. विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? लगेच उत्तर यायला पाहिजे गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा, भारत सेवक समाज स्थापना गोपाळ कृष्ण गोखले. पुढे पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? राज्य विचारला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात. पुढील प्रश्न पहा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लगेच उत्तर यायला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पर्याय पहा, एजी चांदी. विद्यार्थी मित्रांनो, चांदीची संज्ञा एजी आहे का? तर 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, लोह. लोहाची संज्ञा Fe आहे का? तर 100% बरोबर आहे. लोह Fe बरोबर. पुढे पहा, Cu तांबे. तांबे Cu बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, Au पारा. पाऱ्याची संज्ञा Au आहे का? तर नाही, चुकीचं आहे. पाऱ्याची जी काही संज्ञा आहे ती काय आहे? तर Hg. Hg. लक्षात घ्या, जो काही पारा आहे त्या पाऱ्याची जी काही संज्ञा आहे ती काय आहे? Hg. ओके. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. पहिले 3ही पर्याय बरोबर आहेत. आता पहा, हा जो Au आहे, Au ही कशाची संज्ञा आहे? तर सोन्याची संज्ञा आहे Au. लक्षात घ्या, Au सोने आणि पाऱ्याची संज्ञा काय आहे? Hg. पुढील प्रश्न पहा, केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर पहा, योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. पुढे पहा, पृथ्वीचा केंद्रभाग डॅश डॅश नावाने ओळखला जातो. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर योग्य उत्तर आहे निफे. पृथ्वीचा केंद्रभाग निफे या नावाने ओळखला जातो. पुढे पहा, सप्तसिंधू हा शब्द कोणत्या प्रदेशासाठी वापरला जात होता? सप्तसिंधू हा शब्द कोणत्या प्रदेशासाठी वापरला जात होता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधू व तिच्या उपनद्या असलेल्या प्रदेशासाठी सप्तसिंधू हा शब्द वापरला जात होता. पुढे पहा, फायदे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. फायदे. सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे तोटे. फायदे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तोटे. पुढे पहा, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे कर्ते कोण आहेत? शेतकऱ्यांचा आसूड. योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे कर्ते महात्मा ज्योतिबा फुले. पुढे पहा, नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? तर
अमरकंटक या ठिकाणी. पुढे पहा, पी सावळाराम हे कोणाचे टोपणनाव आहे? पी सावळाराम हे कोणाचे टोपणनाव आहे? योग्य उत्तर आहे निवृत्ती रावजी पाटील. निवृत्ती रावजी पाटील यांचं टोपणनाव आहे पी सावळाराम. पुढे पहा, भारतातील एकमेव जिवंत म्हणजेच काय सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव जिवंत म्हणजेच सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? योग्य उत्तर आहे बॅरन आयलँड. बॅरन आयलँड. पुढे पहा, जमसांडे पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न महत्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जमसांडे पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. पुढे पहा, इजा बिजा तिजा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? इजा बिजा तिजा हा एक अलंकारिक शब्द आहे. याचा अर्थ काय होतो? योग्य उत्तर आहे त्रिवार प्रयत्न. त्रिवार प्रयत्न. पुढे पहा, नरनाळा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तालुका विचारला आहे. आपल्याला पहिले जिल्हा माहित पाहिजे की नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर पहा, नरनाळा किल्ला जो काय आहे तो आहे अकोला जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला जिल्ह्यात आहे. मग अकोला जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर अकोट तालुका. लक्षात ठेवा, नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामध्ये अकोट नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात नरनाळा किल्ला आहे. पुढे पहा, जागतिक बालिका दिन कधी असतो? जागतिक बालिका दिन. योग्य उत्तर आहे 11 ऑक्टोबर. 11 ऑक्टोबर जागतिक बालिका दिन. पुढे पहा, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. पुढे पहा, यमुना नदी ही कोणत्या नदीची सर्वात मोठी उपनदी आहे? यमुना नदी ही कोणत्या नदीची सर्वात मोठी उपनदी आहे? योग्य उत्तर आहे गंगा. गंगा नदीची उपनदी आहे यमुना नदी. पुढे पहा, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? पहिल्या महिला पंतप्रधान. योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. पुढे पहा, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. योग्य उत्तर आहे 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर. पुढे पहा, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या वर्षी केली? पहा, आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली असं विचारलं आहे. योग्य उत्तर आहे 1943 या वर्षी. 1943 या वर्षी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली. प्रश्न लिहून ठेवा, खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, झास्कर ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पहा, झास्कर नावाची नदी आहे. ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारलं आहे. तर पहा, योग्य उत्तर आहे सिंधू. झास्कर ही नदी सिंधू नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी झाला? सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी झाला? तर पहा, योग्य उत्तर आहे 31 ऑक्टोबर 1875. 31 ऑक्टोबर 1875. पुढे पहा, वारिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वारिधी. पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे समुद्र. वारिधी हा जो काही शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समुद्र. पुढे पहा, मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मृगेंद्र. पर्याय पहा, वाघ, हत्ती, सिंह, घोडा. मृगेंद्र म्हणजे काय? तर सिंह. मृगेंद्र हा जो काही शब्द आहे याला समानार्थी शब्द आहे सिंह. तोंडी पाठ करून ठेवायचा आहे.
यावर वारंवार प्रश्न विचारले गेले आहे. मृगेंद्र सिंह. मृगेंद्र सिंह. पुढे पहा, पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सोपा प्रश्न आहे. पंकज म्हणजे काय? कमळ, गुलाब, मोगरा, जाई. काय उत्तर असणार आहे? तर पहा, पंकज म्हणजे काय? कमळ. पंकज आणि कमळ दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न पहा, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला? कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे, लिहून ठेवा. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला? उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.